विधानसभा निवडणुकींचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय नेते आपापल्या पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार करतायत। पण यंदाच्या निवडणुकीची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। मनसे, जरांगे पाटील आणि परिवर्तन महाशक्ती असे अनेक जण सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे जनतेकडे कोणाला मत द्यावं यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत। या सर्वांमध्ये मनसेने 110 उमेदवारांची नावं घोषित केली आहेत। मात्र सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे, ते म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे। अमित हे दुसरे ठाकरे पुत्र आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। ते माहीममधून विधानसभेच्या लढ्यात उतरतायत। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून आपलं नशीब आजमावून पाहणार आहेत। पण या दोन्ही जागांचं गणित काय आहे आणि दोघांचा वरळी माहीममधून विजय होईल का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। सर्वात पहिलं आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया। तसं पाहायला गेलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, कारण इथून सर्वाधिक म्हणजे 6 वेळा शिवसेना विजयी झाली आहे। सध्या शिवसेनेत फूट पडल्यामुळे काही लोक शिंदे गटात तर काही ठाकरे गटात असले तरी वरळीत सर्वाधिक वजन ठाकरे गटाचंच आहे। आदित्य ठाकरे यांच्या पूर्वी शिवसेनेचे सुनील शिंदे इथून निवडून आले। त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। महत्त्वाचं म्हणजे शिंदे आणि अहिर हे दोघेही ठाकरे गटातच आहेत। पण आदित्य ठाकरे यांच्या समोरचा मोठा पेच म्हणजे त्यांच्या समोर उभे असलेले तगडे उमेदवार, आणि ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे। मिलिंद देवरा हे 2 टर्म खासदार राहिलेत। यासोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार आहेत। काँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबईमध्ये त्यांचा चांगलाच दरारा होता। मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून त्यांना मात खावी लागली। पण तरीही वोट बँकच्या बाबतीत त्यांची चांगली पकड आहे एवढं मात्र नक्की। दुसरीकडे मनसेचे संदीप देशपांडे हे स्ट्रॉंग नेते आहेत। राजकारणाची सुरुवातच त्यांनी शिवसेनेपासून केली आहे। त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे। त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि त्यांचा विजय झाला। ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्या बरोबर आहेत आणि मनसे तयार झाल्यानंतर त्यांनी राज यांच्याकडे जाणं ठरवलं। 2019ला ते माहीममधून उभे होते। मात्र शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी त्यांची जवळपास 18,000 मतांनी मात केली। मात्र देशपांडे यांना 40,000 पार मतं पडली होती। आदित्य ठाकरेंना 2019 साली वरळीतून 89,248 मतं पडली होती। त्यांच्या समोर उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना 21,000 मतं पडली होती। मात्र 5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन संभाव्य उमेदवार सचिन अहिर यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता। ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने वरळीच्या जागेवर आदित्य ठाकरे यांची बिनविरोध निवड व्हावी असे प्रयत्न करण्यात आले होते। त्यासाठी मनसेला सुद्धा विनंती करण्यात आली होती, म्हणून राज यांनी उमेदवार दिला नाही। त्यावेळी शिवसेना आणि भाजपाकडून या मतदारसंघात जास्त ताकद आणि फिल्डिंग लावण्यात आल्याने आदित्य ठाकरे सहज जिंकून आले होते। मात्र यावेळी चित्र पालटलंय। त्यामुळे वरळी मतदारसंघात काटेकी टक्कर होईल हेच दिसतंय। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित उमेदवार असलेल्या अमित ठाकरे यांच्याबाबत जाणून घेऊया। मनसेचा राजकीय इतिहास पाहता 2009 साली मनसेने जो चमत्कार घडवला होता तो पुन्हा एकदा घडेल असं अनेकांना वाटतंय। त्यातच अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे लागलंय। पण त्यांच्या समोरही मोठं तगडं आव्हान आहे, ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि दुसरे म्हणजे ठाकरे गटाचे महेश सावंत। सदा सरवणकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते 3 टर्म माहीममधून शिवसेनेचे आमदार राहिलेत। 2004 साली सुद्धा या मतदारसंघातून ते जिंकून आले होते। त्यामुळे माहीममध्ये एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। तर महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत। सावंत यांची ओळख सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी होती। 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे महेश सावंत यांनी सुद्धा त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता। मात्र महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आणि आता ठाकरे गटाकडून त्यांच्याच विरोधात लढणार आहेत। 2023 साली गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीमध्ये सावंत आणि सरवणकर यांच्यात राडा झाला होता। त्यामुळे दोघेही वेगळे झाले।
आता माहीमचेच दोन शक्तिशाली उमेदवार असलेल्या महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्या समोर अमित ठाकरे यांचा निभाव लागेल का असा प्रश्न उपस्थित झालाय। पण राज ठाकरे यांचे पुत्र अशी ख्याती असल्यामुळे केवळ माहीम मधूनच नाही तर संपूर्ण राज्यामधून त्यांना समर्थन मिळतंय। यासोबतच मनसे त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने पुढे आली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुत्र आदित्य आणि राज ठाकरे पुत्र अमित या दोघांचीही मोठी परीक्षा या निवडणुकीत होणार आहे। त्यामुळे आता कोण पास होतंय आणि कोण फेल हे माहीम आणि वरळीची जनताच ठरवेल। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।